नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, नातू येता घरा तोची दिवाळी दसरा सध्या या उक्तीचा म्हणजे ही केलेली आहे, मॉडिफाय केलेली उक्ती आहे, तिचा मी अनुभव घेत आहे सध्या. आम्ही म्हणजे मी आणि सौभाग्यवती. नातू आलेला आहे, त्याच्या कोड कौतुकामध्ये, त्याच्या बाललीलांमध्ये जरा चॅनलकडे दुर्लक्ष झालंय. म्हणजे काय तर नातवाचं हसणं, खेळणं, रडणं, त्याच्याकडे त्याची देखभाल, त्याची आंघोळ, त्याची मालिश, या सगळ्या बघत, या लीला बघत बघत मी यावेळेला ज्योतिषाचा व्हिडिओ टाकायलाच विसरलो, म्हणजे बनवायलाच विसरलो. त्यामुळे तो काय अपलोड झाला नाही. त्यानंतर मुलग्यासाठी एक दोन चांगल्या रेसिपी आम्ही केल्या, ऑथेंटिक, ज्या त्याला तिकडे खायला मिळत नाहीत त्या, पण त्या शूट करायला विसरलो कारण हा नातवाची गडबड चालू होती. त्यामुळे आणि त्याबद्दल क्षमस्व. या रविवारी याचा म्हणजे ज्योतिषाचा व्हिडिओ नक्की येईल. आता काय आहे, जीवनाच्या गडबडीमध्ये म्हणजे संसारासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, चार पैसे कमावण्याच्या नादामध्ये आपण एवढे दंग होतो की आपल्या मुलांचं बालपण किंवा त्यांची वाढ ही आपल्याला त्याचा आनंद घेता येत नाही. माझंही तसंच झालं. पैसे कमावण्याच्या नादामध्ये मी ललितचं लहानपण अक्षरशः मिस केलं. तो कधी मोठा झाला हेच मला कळलं नाही. ज्या वेळेला मोठा झाला त्यावेळेला एकदम तो कमवायलाच लागला डायरेक्ट, आणि त्यावेळेला मी अचंबित झालो. अरे म्हटलं, ह्याचा एवढा प्रवास आपल्या नजरेतून संपूर्णपणे नाहीचाच व्हॅनिश झालेला होता. आणि त्यामुळे आता काय झालंय, आता रिकामटेकडा माणूस आहे मी. आता त्यामुळे नातू आहे, तर त्यामुळे नातवाचं जे मोठे होणं आहे त्याचा आनंद हा जास्त लुटण्याचं काम चालू आहे. असो, माझा म्हणजे हा ललित हा माझा मुलगा, आणि माझा दुसरा मुलगा म्हणजे माझा शिष्य उमेश शास्त्री. तर हा माझा शिष्य जो माझ्याकडे 20-25 वर्ष माझ्याकडे आहे आणि मी त्याला हाताला धरून शिकवलंय सगळं. तर त्याची बायको जी आहे ती माझ्या मागे लागली होती. गेले 2 वर्षापूर्वी आषाढी एकादशीला ती याला होती कुठे, सावंतवाडीला आमच्याबरोबर. तिथे मी फराळी मिसळ केली होती. अर्थात ती लॉंग रेसिपी होती, तर ती फराळी मिसळ केली होती, ती तिला खूप आवडली होती. त्यानंतर मी राजाभाऊची मिसळ देखील केली, ती तिला खूप आवडली होती. तर ती मला म्हणाली, गुरुजी वो उसका वो मिसळ आपने बनाया था वो हमको खिलाओ, हमको चाहिए. एकदम मागेच लागली ती. त्यामुळे 2 दिवसापूर्वी तिला मी आपली रेग्युलर जी मिसळ असते तरीवाली ती दाखवली. ती खाल्लं, ती म्हणे ये नहीं वो फराल का जो मिसळ आपने बनाया था वो चाहिए. आता म्हटलं ठीक आहे. तर काल आमची सुनबाई आणि मुलगा आणि नातू हे त्यांच्या आजोळी म्हणजे नातवाच्या आजोळी मुलग्याच्या सासरी डोंबिवलीला गेले. आणि आता आज मला निवांतपणा मिळाला आहे. आज आमची सौभाग्यवती देखील गणेशपुरीला गेलेली आहे. गणेशपुरी तिचं गाव, तिथे जे नित्यानंद स्वामी आहेत त्या नित्यानंद स्वामींना पेढे ठेवायला नातवाचे ती तिकडे गेलेली आहे. त्यामुळे मी घरात रिकामटेकडा आहे. तर त्यामुळे मी म्हटलं आता आज हिला फराळी मिसळ, अत्यंत सोपी, एकदम सहज पटकन होणारी अशी फराळी मिसळ करूया आणि तिला एकदाची खायला घालूया. म्हणून मी आता ही फराळी मिसळ करण्याच्या मागे आहे. तेव्हा चला आपण जाऊया स्वयंपाकघरात. तर मंडळी, फराळी मिसळ करण्यासाठी सगळ्यात आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाण्याची आमटी. ही आमटी जेवढी चटकदार होईल तेवढी मिसळ ही अधिक चांगली होईल. तर ती शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे. हे मी काल रात्री भिजवून ठेवले होते. 1-2 मुठी शेंगदाणे आहेत, हे भिजवून ठेवले होते. हे 4 बटाटे आहेत, हे जिरं आहे, ही कोथिंबीर आहे, लिंबू आहे, या तिखट मिरच्या आहेत, खोबरं आहे आणि हे दाण्याचं कूट. आता तुम्ही म्हणाल की ही कोथिंबीर उपासाला चालते का? तर याबद्दल मी पूर्वीही विवेचन केलेलं आहे की फुलावर आलेली जी कोथिंबीर असते ती कोथिंबीर उपासाला चालत नाही. बिनफुलाची कोथिंबीर उपासाला चालते असं मी ऐकलेलं आहे. अर्थात ज्यांना ती चालत नसेल त्यांनी ती घालू नका, त्याबद्दल काही प्रश्न नाही.
आता हे उत्तर भारतीय जे आहेत त्यांना शाकभाजीमधलं काही म्हणजे पालक सुद्धा त्यांना उपासाला चालतो. पालक, माठ, चवळी, परत तुमचे टॉमॅटो, बटाटे जे काय मिळेल ते त्याची जे लगदा भाजी करतात आणि उपासाला खातात. तर त्यामुळे ही आता ती खाणार आहे, त्यामुळे ही कोथिंबीर मी वापरतो आहे. तेव्हा आता मी आधी हे बटाटे आणि हे शेंगदाणे हे उकळून घेतो आणि हे जिरं, हे मिरची, कोथिंबीर, खोबरं आणि हे शेंगादाण्याचं कूट हे एकत्र परत एकदा वाटून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे मी काय करणार आहे ते. चला. तर मंडळी, हे तूप मी आता फोडणीसाठी ह्या कढईमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही एक मिरची, एका मिरचीचे बारीक तुकडे मी आतमध्ये घालतोय. आता हे मिरचीचे तुकडे घातलेत. आता आपल्या वाटणामध्ये ऑलरेडी मिरची आहे, त्यामुळे इथे जास्त मिरची घालायची नाहीये. त्यानंतर हे थोडंसं जिरं घातलेलं आहे. आपल्या वाटणामध्ये जिरं आहे, त्यामुळे ते जिरं देखील आपण इथे मोजकच घालायचं आहे. आणि त्यानंतर हे जे बटाटे मी तुकडे करून ठेवले होते ते या ठिकाणी घालतोय. बटाटे व्यवस्थित परतून घेतो. हे बघा, दोन बटाटे आहेत. ही 2 माणसांपुरती, 2 ते 3 माणसांपुरती फक्त ही मिसळ आहे, तर त्यामुळे मी 2च बटाटे वापरलेले आहेत. आता हे 2 बटाटे हे मी परतून घेतलेत. त्यानंतर आपण हे शेंगदाणे हे उकडून घेतले होते, ते शेंगदाणे देखील मी याच्यात घालतोय. आता मिसळ करताना ॲक्च्युअल आपण हे शेंगदाणे वेगळे वापरतो, पण आपण हे अत्यंत सोपी पद्धत मिसळीची ही करतो आहोत. त्यामुळे हे शेंगदाणे मी याच्यातच घालून हे असे परतून घेतलेले आहेत. असे ठेवलेलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक वाफ मी याची काढतोय. हा तवा मी झाकण म्हणून ठेवतोय वरती आणि एक वाफ मी काढतोय. आता हे बघा, ही एक वाफ काढलेली आहे चांगली दणकून. आणि त्यानंतर हे आपण हे असं हलवून घेतले आणि आता हे उकळतं पाणी आपण उकळत ठेवलं होतं ते पाणी आपण याच्यात घालणार आहोत. आता याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाहीये. याच्यामध्ये जर थंड पाणी घातलं तर हे शेंगदाणे हे दाठुरण्याची शक्यता असते, तर त्यामुळे याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही. आता याला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये मी ही आंबटपणासाठी 4 आमसुलं घालतोय. बॅलन्स होण्यासाठी 1 चमचा साखर आणि थोडंसं मीठ घालतोय. शेवटी आपण चव घेऊन मीठ हे बॅलन्स करायचं आहे. तेव्हा आता हे व्यवस्थित उकळून द्यायचं आहे. आता हे व्यवस्थित उकळायला लागलंय. आपण हे इथे वाटण करून ठेवलं होतं. खोबरं, कोथिंबीर, मिरची आणि जिरं यांचं हे वाटण जे केलं होतं, हे वाटण आता आपण याच्यात घालणार आहोत. हे वाटण आपण याच्यात घालायचंय आणि मग आपण हे व्यवस्थित ढवळून हे किती घट्ट आहे हे बघायचंय आणि त्यानुसार याच्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. लिंबू आपण याच्यामध्ये ऑलरेडी पिळलेलं आहे. तेव्हा हे आता उकळू द्यायचं आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि हे उकळत ठेवायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घालून आपण व्यवस्थित याला उकळी आणलेली आहे. आणि आता तुमच्या लक्षात येईल की आपल्या मिसळीसाठी लागणारं हा जो रस्सा आहे, हा रस्सा किंवा ही दाण्याची आमटी आता तयार झालेली आहे. आता आपण ही मिसळ असेंबल करू आणि मग खायला घेऊ. गॅस करतोय बंद.
तर मंडळी आता आपण ही असेंबल करणार आहोत. ही पहिल्यांदा मी याच्यामध्ये थोडीशी खिचडी घातली आणि आता याच्यामध्ये हे शेंगदाणे आणि बटाटा असा हा जो आहे हा याच्यामध्ये घालतोय. हा बघा, हा घातलेला आहे शेंगदाणे आणि बटाटा. हा घातलाय. आता याच्यावरती हा मी बटाट्याचा चिवडा घालतोय. हा बटाट्याचा चिवडा हा याच्यावर घातलेला आहे. आणि आता हा जो आपण रस्सा केला आहे हा रस्सा हा मी याच्यावरती घालणार आहे. हा रस्सा व्यवस्थित घालायचा आहे. आणि सजावटीसाठी हा थोडासा चिवडा हा सजावटीसाठी घातलेला आहे. आणि मंडळी आता ही खायला तयार आपली झटपट आणि सोपी फराळी मिसळ. तेव्हा आता तर जिच्यासाठी आपण ही मिसळ बनवली आहे ती ही आमची सुनबाई शिल्पा उमेश. शिल्पा खाऊन सांग, खा के बताओ कैसी है. बहुत बढ़िया, तर मंडळी बहुत अच्छा. ही होती आपली फराळी मिसळ. मंडळी आज एकादशी निमित्त आमच्या शिल्पा आणि उमेश या दोघांचाही उपवास होता. त्या निमित्ताने मी तिला कबूल केलं होतं की मी तिला फराळी मिसळ खायला घालीन. त्यानुसार मी ती केली आणि आता ती खात आहे. तुम्ही देखील ही फराळी मिसळ अत्यंत सोपी आहे, ही तुम्ही घरी करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कळवा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.